हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वांना रामनवमीच्या आणि चैत्र नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी छान अशी देवपूजा झाली. देवांना छान असे सुंदर फुलं ठेवली आणि म्हटलं सकाळी छान असं रामनवमी आहे, तर छान असं रामरक्षा आणि मारुती स्तोत्रही घेऊया. तर इतर वेळेस आपली जी रेग्युलर सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा श्रीसूक्त घेतलं जातं, तर म्हटलं आज वेळ आहे तर सकाळी सकाळी या शांत वातावरणात छान असं रामरक्षा आणि मारुती स्तोत्र घेतलं, कारण याच्यामध्ये खूप सुंदर अनुभव येतात. आपल्या प्रत्येक अवयवाविषयी रक्षण केलं जातं. तर सकाळी छान अशी सेवा झाली आणि अक्षूचं पेटीएम होतं, तर आम्ही सकाळी दोघीजणी तयार होऊन स्कूलमध्ये निघालेलो, कारण आज मॅडमचा सगळा रिझल्ट लागणार होता आणि रिझल्टमध्ये कसा नंबर आहे तेही आज आम्ही बघणार होतो. तर गेल्यावरती छान असं ती तर यायला तयारच नव्हती, पण तिला घेऊन जावं लागलं. म्हटलं तिथे काय आहे तुझं बघूया, आणि मुलांनाही दाखवलं तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. तिथे गेल्याच्यानंतर छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि आपलं तिथे नाव शोधायचं होतं. तर अक्षयाने छान असं नाव तिथे शोधलेलं आणि सुंदराने त्यांनी बोर्डवरती छान सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. तर मीटिंग वगैरे झाली, PTM झाला, रिझल्ट छान लागला आणि घरी आलो. गुरुवार तर उपवासासाठी काय बनवायचं, कारण आज रामाच्या मंदिरातही दुपारी जायचं होतं. तर सकाळी म्हटलं चला भगरीचा भात बनवूया. तर भगर छान अशी पहिली मी थोडीशी भाजून घेतलेली, म्हणजे मग काय होतं की जेव्हा आपण पाणी टाकतो ना, तर त्यामध्ये मग ते चिकटपणा हा राहत नाही आणि छान मोकळा सुटसुटीत होतो. म्हणून मग छान अशी खरपूस मी भगर पहिले भाजून घेतली आणि त्यानंतर मग त्याच कढईमध्ये थोडंसं तूप, हिरवी मिरची, शेंगदाणे, बरेच जण उपवासासाठी जिरेही वापरतात, कोथिंबीर वापरतात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं. तर मी इथे छान तुपामध्ये खरपूस शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली. तर थोडंसं अजून तूप टाकलं, म्हटलं चव अजून छान रुचकर यावी यासाठी एक्स्ट्राचं थोडंसं तूप घातलं. आणि तूप हे शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे. तर कोमट पाण्यात सकाळी जरी तुम्ही तूप घेतलं तर पोट हे लवकर साफ होतं. तर छान असं याच्यामध्ये मी तूप घालून छान परतून घेतला आणि मग त्यामध्येच मग आपलं जे काही भगर आपण भाजलेली होती ना, तर ती भगर त्यामध्ये छान अशी घालायची. तर भगरही छान त्या तुपामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची, म्हणजे त्या भगरीला एक प्रकारचा तुपाची चव आणि टेस्ट ही चिटकून राहील यानुसार आपण त्याला छान परतून वगैरे घ्यायचं. आणि मग ज्याप्रमाणे आपल्याला जास्त चिकटपणा पाहिजे असेल, आपण जसं म्हणतो ना की उपमा किंवा शिरा बनवायचा, खूप आसट बनवायचा किंवा एकदम कोरडा सुक्का बनवायचा, त्यानुसार मग आपण शक्यतो याच्यामध्ये थंड पाणी घातलं तरीही चालतं. थंड पाणी घातलं तर थोडासा चिकटपणा हा येतो. तर त्यानुसार तुम्ही आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही भगरीला पाणी जेवढं तुम्ही घालाल तेवढं भगर ही फुलते. तर त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. भगर छान शिजत आले की त्यामध्ये मग थोडंसं चवीपुरतं आपलं सेंधवा नमक असेल, मीठ असेल, तर ते मीठ त्यामध्ये घालायचं आणि छान असं व्यवस्थित परतून छान गरमागरम तुम्ही सर्व करू शकता. तर भगरीचा भात बनवून ठेवलेला आणि छान सोसायटीमध्ये असं आज रामनवमी साजरी केली जाते. तर ही प्रत्येक वर्षी रामनवमी साजरी केली जाते. सगळे सोसायटीतले एकत्र येतात आणि त्यानिमित्त सगळ्यांची आलेल्या नवीन व्यक्तींची छान अशी ओळख होते. सगळे मिळून छान असा जो काही सेवा असेल त्याप्रमाणे दिवशी बोलली गंगा, नका भयानो करूया दंगा.
दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रे जो. दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रे जो. दुपारी बरोबर 12:39 राम जन्म साजरा केला जातो. तर त्यानुसार रामाचा पाळणा आणि आरती केली. त्यानंतर मग जो काही नैवेद्य होता पेढ्यांचा तो नैवेद्य सगळ्यांना वाटण्यात आला. आणि मग तसंच मग आजच्या दिवशी आम्ही रामाच्या मंदिरातही जातो. तर ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर असं म्हटलं जातं की पहिलं मारुती रायाचं दर्शन घेतलं जातं. तर आम्ही तिथे गेलो. तर पहिलं हे मारुतीचंच मंदिर आहे. तर तिथे मागच्या वर्षी आम्ही गेलेलो होतो. तर तिथे अशी सुंदर छान त्यांनी रांगोळी काढलेली होती चाफ्याच्या फुलाची. तर तिथे दर्शन घेतलं. तिथेही छान असा रामाचा पाळणा ठेवलेला होता, पण त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती. तर भगवान विष्णूंचाच हा अवतार आहे. तर तो 7वा अवतार आहे रामाचा. तर छान असं तिथे दर्शन वगैरे घेतलं, सुंठवडा प्रसाद घेतलेला. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे रामाच्या मंदिरात गेलो. तर तिथे गेल्याच्या नंतर एवढी भयानक गर्दी होती. तर खूप सुंदर तिथे डेकोरेशन केलेलं होतं. ज्यांनी कुणी नवस केलेला असतो तर तो नवस फेडण्याचा हा दिवस असतो. म्हणजे तर रामाला ज्यांनी कुणी नवस केला तो आजच्या दिवशी सगळ्यांसमोर हा नवस बोलला जातो आणि तो नवस आहे. रामाचं छान दर्शन घेतलं आणि तिथूनच जे कोणी दर्शन घेईन त्यांनी लगेच पंक्तीमध्ये बसायचं होतं. तर तिथे छान खूप सुंदर व्यवस्था केलेली होती. तर नैवेद्यासाठी छान असा वरण भात आणि चवळीची भाजी होती आणि गोडाधोडाचं म्हणून छान अशी सुंदर जिलेबी होती. तर जेवण वगैरे केलं आणि तिथे साईडलाच कोपऱ्यांमध्ये छान अशी जत्रा भरलेली होती. तर त्या जत्रेमधूनही थोडीशी सगळ्यांनी छान अशी खरेदी केलेली. घरी यायला साधारण आम्हाला 3 वाजले आणि अक्षू घरीच होती. कन्यापूजन होतं. तर बऱ्याच ठिकाणी तिलाही जेवायला होतं. तर ती घरी असल्यामुळे तिला काहीतरी मला घेऊन जाणं होतं. तर छान अशी खेळणी तिला घेऊन गेलेली आणि रबर बँड घेऊन गेलेली. तर सायंकाळच्या वेळेला परत अक्षू एका ठिकाणी जेवायला गेलेली आणि आधी त्याच्या मित्रासोबत बड्डे पार्टीसाठी गेलेला होता. तर म्हटलं चला आज आपण छान असं गुरुवार आहे तर स्वामींच्या दर्शनाला जाऊया. तर आज दुसऱ्या मठामध्ये गेलेली. तर येताना छान अशी रायाची मस्त अशी मिरवणूक निघालेली होती आणि एवढं सुंदर आणि प्रशस्त वाटत होतं की शहराच्या ठिकाणी या अशा गोष्टी केल्या जातात याचं खरंच अभिमानासारखी गोष्ट आहे. आणि मुळात म्हणजे या सगळ्या आपल्या धार्मिक गोष्टीमुळे लहान मुलांवरती ते संस्कार होतात आणि पुढे भविष्यात तेही अशीच रामाची छान अशा आपल्या विविध धर्मांची सेवा करतील आणि नंतर मग छान असं दत्त महाराजांचं दर्शन घेतलेलं. अशा प्रकारे महाराजांच्या कृपेने आजचा दिवस खूप सुंदर गेलेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.